तर नमस्कार नाशिककर, आज आपण आलेलो आहे आज आपण आलेलो नाशिकची सुप्रसिद्ध गार्डन पाटील गार्डन मिसळ यांच्याकडे. तर मिसळचे ओनर यांची ओळख करून घेणार आहे आपण. नाशिकच्या जवळजवळ 30 वर्षापासून सेवेत आहे नाशिकची पाटील गार्डन मिसळ. तर मित्रांनो, पाटील गार्डन मिसळचे हे ओनर आहे. तर नमस्कार सर. काय नाव आपलं? जितेंद्र किशोर पाटील. जितेंद्र किशोर पाटील. तर आपले मिसळची थोडी माहिती द्या आपल्याला. कधीपासून चालू झाली, टायमिंग वगैरे कसं काय? 3 ऑक्टोबर 1996 96 पासून. म्हणजे आता जवळजवळ सुरुवात झाली नेहरू गार्डन इथे. आपण इथे सुरुवात केली होती. त्यावेळेस काळ एक वेगळा होता, पण त्यावेळेस टेबल बुक्स वगैरे आपण केला होता. इथे रिक्षावाले बसायचे फुलपाटवर सगळं पेपर वगैरे टाकून. तेव्हापासून सुरुवात झाली. आज पण महाराष्ट्राच्या दिल्लीत बघितलं गार्डनच्या मिसळ रिक्षावाल्यांची मिसळ बनवली. म्हणजे रिक्षावाल्यांची मिसळ म्हणून इथं फेमस झालेली आहे. कारण की त्यावेळेस काय व्हायचं, रिक्षावाले सर्वात जास्त क्राऊड इथे रिक्षावाल्यांचा राहायचा. सामान्य माणूस हा जी आपण थिंकिंगच आपली होती की सामान्य माणसाला कमी याच्यात आणि चांगली उत्कृष्ट क्वालिटी कशी देते, त्या हिशोबाने आपण हे चालू केली होती. सुरुवातीला आपला रेट 5 रुपये होता. 5 रुपयापासून जसं कालांतराने महागाई वाढत गेली तसं आपण हे करत गेलो. आता आपले मिसळचा काय रेट आहे? मिसळ 2 पाव 1 पापड आपण 80 रुपये देतो. 80 रुपये. टायमिंग काय आपलं? आपण सकाळी 7 वाजता चालू करतो, दुपारी 3 वाजेपर्यंत. 3 वाजेपर्यंत. हो, इथेच नेहरू गार्डन. आणि ऍड्रेस काय आपला एक्झॅक्ट त्याचा? शालिमार नेहरू गार्डन. नेहरू गार्डन लागून नियर मातोश्री रामकारीबाई शारदा कन्या विद्यालयाच्या समोर कन्या विद्यालय नेहरू गार्डनच्या गेटवर. आणि कस्टमरचा रिस्पॉन्स कसा आहे आपल्या नाशिकचे किंवा नवीन कस्टमर आहे का, असं तुम्ही रेग्युलर वगैरे आहेत? भरपूरसे आहेत जे व्हिडिओ वगैरे हे बघून येतात. तुमच्या सारख्यांचं प्रेम आहे, ते व्हिडिओ वगैरे करतात. ते बघितल्यानंतर लोक लाईक पण करतात आणि त्याच्या माध्यमातून शोधत येतात. म्हणजे नवीन कस्टमर तसेच जुने पण काही रिपीटेड कस्टमर आहे. पण रेग्युलर नवीन बाहेरगावरून येणारे बरेचशे वेळेस सर्च करतात आणि त्या माध्यमातून ते कोणीतरी नाव सांगितलं तर असं फेमस आहे. बरेचशा रिक्षावाल्यांचं प्रेम आहे की ते बाहेरगावचं कोणी आलं आणि त्यांना जर विचारलं की इथं आणून घेऊन येतात, पहिलं प्राधान्य देतात रिक्षावाले. मिसळ खायला इथंच इथे घेऊन येतात. तर ठीक आहे, थँक्यू सर. आता आम्ही मिसळ वगैरे ट्राय करून बघूया. ठीक आहे. तर नाशिककर, तुम्हाला आमच्या संभाषणावरून तर लक्षात आलंच असेल, मिसळ खूप जुनी म्हणजे 30 वर्षापासून नाशिकच्या सेवेत आहे. आणि जेव्हा इथे रिक्षावाले बसायचे तेव्हा ते पेपर टाकून बसायचे आणि मिसळ त्यांच्यामुळेच फेमस झाली. म्हणजेच रिक्षावाल्यांची मिसळ असं या मिसळला म्हटलं जातं. तर नक्की तुम्ही ट्राय करा. नाशिकची सुप्रसिद्ध मिसळ आहे, फक्त 80 रुपयाला आहे. तर नमस्कार नाशिककर, आज आपण आलेलो आहे पाटील गार्डन मिसळ यांची मिसळ ट्राय करायला. मिसळ सोबत तुम्ही बघू शकता आपल्याला काय काय दिलेलं आहे. 1 पापड दिलं, त्यानंतर 2 पाव दिलेले आहे. इकडे मस्त आपल्याला मटकी वगैरे, त्यामध्ये 2 प्रकारचा शेव दिलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर, कांदा वगैरे सगळं मिक्स करून दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दही दिलं, लिंबू, कांदा वगैरे दिलेला आहे. आणि तरी एक सेपरेट प्लेट मध्ये दिलेला आहे. तुम्ही जर पाणी बॉटल घेतली तर पाणी बॉटलचे एक्स्ट्रा तुम्हाला 10 रुपये लागतात. म्हणजे टोटल मिसळ 80 रुपयाला, पाणी बॉटल घेतली तर फक्त 90 रुपये. तर चला आपण आता ट्राय करून बघूया. मस्त गरमागरम छान असा मिसळचा खमंग येत आहे. तुम्ही बघू शकता प्लेट पण आपल्याला खूप छान मोठी दिलेली आहे. लिंबू पिऊन घेऊया. मस्त लिंबू पिळला, त्यानंतर मिसळ टेस्ट करून बघूया आपण. विदाउट पाव मिसळ आपण ट्राय करूया. खूप झणझणीत, खूप चटकेदार मिसळ. आता आपण पावासोबत ट्राय करूया. मिसळची टेस्ट खरंच खूप छान आहे. मिसळ खूप झणझणीत आणि खूप छान आहे. आता आपण पापड वगैरे ट्राय करूया. क्या बात है सर, क्या बात है सर. तर यांची मिसळ खरंच खूप युनिक आहे. नाशिककर तुम्ही कधी जर नाशिकला नेहरू गार्डन जवळ आले तर नक्की व्हिजिट करा. पाटील गार्डन मिसळ फक्त 80 रुपयाला मिसळ आहे. यांचा दररोजचा टायमिंग आहे सकाळी 8 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत. खूप छान मिसळ आहे. आणि आपली व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.